बाहेर गेल्यानंतर आता महाराज पुन्हा नोंदलेले आज स्वयंवराचा दिवस आलेला आहे. इकडून महाराज सीतामाता सुद्धा त्या स्वयंवराच्या जागेवर आलेली आहे. सीतामातेच्या हातात हार आहे. येऊ द्या. सीतामातेच्या हार हातात आहे. हा घ्या. सीतामातेच्या हातात सीतामाता सुद्धा येत आहे. महाराज जिथं शिवधनुष्य ठेवला होता त्याची पूजा झाली. महाराज सीतामाता आल्यानंतर एका साईडला उभी राहील. एका साईडला उभी आहे सीतामाता. आणि काय झालं त्या स्वयंवराच्या सभेमध्ये महाराज सर्व राजे बसलेले आहेत. सर्व राजे बसले असल्यानंतर महाराज सर्व राजे आता बघतायत की सीतामाता एवढी सुंदर आहे. आता आपल्याला ही भेटली पाहिजे. सर्व राजांची मनोमन इच्छा होती की सीतामाता भेटली पाहिजे. म्हणून त्यांना एक जनक राजे आले. जनक राजांनी सांगितलं की जो हा कोणी शिवधनुष्य उचलेल सीतामाता त्याच्या गळ्यात माळ घालेल. म्हणून एक राजा उठला. पहिल्यांदा एक राजा उठला. त्याने म्हटलं आता सुद्धा शिवधनुष्य आहे काय. तो शिवधनुष्याजवळ गेला. शिवधनुष्याजवळ गेला. शिवधनुष्य धराव त्याला तसंच खाली पडला. तसंच खाली पडला. खाली पडला. सगळे हसायला लागले. सगळे राजे हसायला लागले. तसंच राजा उठला. राजा राजाच्या जागेवर जाऊन बसला. त्याच्यामुळे आपल्या बाजूचा काबूनीकडे आलाही भारी आहे शिवधनुष्य. दुसऱ्या राजाचं वाटलं की हा कमजोर नाही करता. तो दुसरा राजा धडपड होता त्याच्यापेक्षा. तो दुसरा राजा गेला. शिवधनुष्याजवळ गेला. तोही हसायला लागला. दुसऱ्या राजा हातात लागला. महाराज दुसऱ्या राजा शिवधनुष्याजवळ गेला. महाराज फक्त शिवधनुष्य असं वाटलं की आता बिझनेस झाली. राजा थोडं गाडी काढला. कपल लागला आणि खाली पडला. पुढे राजा तो पाहिजे. राजाने म्हटलं जमतच नाही. हे काय आपल्या म्हणून तोही राजा त्याच्यामध्ये जास्त अपमान झाल्यापेक्षा लोक आपल्याला जास्त